थंडीची चाहूल लागली की मस्त गरमागरम वाफाळतं खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. आज आपण अशीच मस्त मंचाव सूप आणि मंचुरियनची रेसिपी बघतोय. त्यासाठी मी इथं अर्धा गठ्ठा पत्ताकोबी, गाजर घेतले, शिमला मिर्च, एक कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण हे वस्तू घेतलेलं आहे. तर किती प्रमाणात काय घ्यायचं हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. सुरुवातीला मी पत्ताकोबीचे मोठे मोठे साईजमध्ये रफली तिला चॉप करून घेत आहे, कारण मी तिला व्हेजिटेबल कटरने कट करणार आहे. तुम्ही वाटल्यास तिला असं किसू पण शकतात किंवा मिक्सर ग्राइंडरमधून पण फिरवून काढू शकतात, आणि नाहीतर मग तुम्ही तिला बारीक असं कापूही शकतात. तर इथं मी कटरनेच करते, कारण की पटकन होतं. किसायला थोडा वेळ लागतो, पण कटरने केलं तरी छान असं बारीक होते. आपल्याला जशी मंचुरियनसाठी हवी असते तशीच तयार होते. तर मस्त आपली इथं मी पूर्ण अर्धा गठ्ठा होता तो पूर्ण कापून घेतला आणि कटही करून घेतलेला आहे. तर बघू शकतात अशा पद्धतीने मस्त कट झालेला आहे. तर मंचुरियनसाठी खूप जाडसर कोबी ठेवायची नाही, शक्य होईल तेवढी तिला बारीक कापून घ्यायची. आता ही कोबी आपली कापून घेतलेली आहे. गाजरला सिलून घेते मी, वरचे साल काढून घेते. गाजर मी फक्त 2 वापरणार आहे. जास्त गाजर टाकलं तर गुळचट लागतं मंचुरियन म्हणून. तर हे 2 गाजर लहान साईजमध्येच आहेत, ते मी घेतलेले आहेत. साधारण 4 ते 5 टेबलस्पून एवढं ते किस तयार झालेलं होतं. आणि इथं 2 ते 2.5 कप एवढं हे आपलं पत्ताकोबीचं किसलेलं म्हणजे कट केलेलं आहे ती तयार झालं आहे. पत्ताकोबीचं पाणी आपल्याला इथं काढायचं आहे, म्हणून मी लहान 2 चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे. मसाला डब्यामध्ये असताना छोटा चमचा ते भरून. तर याच्याने छान पाणी सुटतं पत्ताकोबीला आणि पाणी निघतं त्याच्यातून. आता एक शिमला मिरचला शक्य होईल तेवढं बारीक कापून घ्यायचं आहे. इथं मंचुरियनसाठी ज्या पण आपण भाज्या टाकतो त्या बारीकच कापायच्या असतात. कांद्याची पात राहिली तर अतिउत्तम. तर मिठामुळे पत्ताकोबी लगेच पाणी सोडते. तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे बारीक, आणि त्याच्यात आपल्याला ही पत्ताकोबी किसलेली टाकून द्यायची आहे, म्हणजे कट केलेली, आणि शक्य होईल तेवढं दाबून पाणी काढून घ्यायचं आहे. हे पाणी निघाल्यामुळे काय होतं, मैदा आणि कॉर्नफ्लोअर आपण जे टाकतो त्याचं प्रमाण कमी लागतं. कारण मंचुरियनमध्ये जर भाज्यांचं प्रमाण कमी राहिलं आणि हे पिठाचे प्रमाण जास्त राहिलं तर ते पिठाळं लागतं. म्हणून मंचुरियनमध्ये भाज्यांचं प्रमाण जास्त हवं आहे. तर त्यासाठी याच्यातलं पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं. गाजरला एवढं पाणी सुटलेलं नाही आणि शिमला मिरचीलाही नाही, म्हणून त्याचं मी पाणी काढणार नाही आहे. पण पत्ताकोबीचं पाहिजे तेवढं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि ज्या भाज्या होत्या गाजर, शिमला मिर्च ते मिक्स केलं, कोथिंबीर मिक्स केली, एक बारीक चिरलेला कांदा होता तो टाकला. इथं मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या कापून ठेवल्या, तर त्याच्यातून फक्त 2 ते 2.5 एवढी मिरचीचं कापलेली मी इथं टाकली. आणि 20 ते 25 लसूणच्या पाकळ्या होत्या, त्याच्यातल्या अर्धा इथं टाकल्या, बाकीचं मी सूपसाठी ठेवते. अद्रक पण 1 चमचाभर अद्रक कापलेलं टाकलेलं आहे. लसूण आणि अद्रक कापूनच घ्यायचं. इथं मी 1 चमचाभर सोय सॉस घेत आहे, आणि हे पण खारटच असतं, याच्यात मीठ असतं, म्हणून मिठाचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं. आणि 1.5 चमचा एवढं मी रेड चिली सॉस घेत आहे. सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये मी मैदा घेत आहे 4 टेबलस्पून एवढा, म्हणजे आपला डाळ भातचा चमचा असतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा, म्हणजे 4 टेबलस्पून एवढा. आणि 2 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर घेत आहे. तर इथं जर तुम्हाला हे मिश्रण थोडं सैलसर वाटलं तर तुम्ही अजून थोडं ॲड करू शकतात. आणि चवीनुसार मीठ टाकलं, अर्धा चमचा मिरची पावडर, आणि अजून अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलं कलरसाठी. पाव चमचा एवढा मिरीचं पावडर टाकलेलं आहे, काळी मिरी असते त्याचं पावडर. आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे. हाताने छान असं रगडून मिक्स करायचं, म्हणजे नंतर पाणी सुटणार नाही. जे काही पाणी सुटायचं असेल, निघायचं असेल, ते आत्ताच निघेल आणि आपल्याला मैदा कॉर्नफ्लॉवरचा अंदाज कळेल. तर जे घेतलेलं प्रमाण आहे ते एकदम व्यवस्थित आहे. गोळी भांडली जाते अशा पद्धतीने, क्रॅक कुठेच पडत नाही व्यवस्थित. तर समजायचं आपलं हे तयार झालेलं आहे. हाताला तेल लावायचं आणि मीडियम साईज, लहान साईज तुम्हाला जसे मंचुरियन हवे तसे बनवून घ्यायचे. तर हे बघा मी मीडियम साईजमध्येच बनवलेले आहे, जसं गुलाबजामुनची साईज असते तशाच पद्धतीने. तर पत्ताकोबीचं पाणी काढल्यामुळे आपल्याला इथं पिठाचं जे प्रमाण असतं म्हणजे मैद्याचं ते कमी लागतं. तर जर तुम्ही ते पाणी काढलं नाही तर पिठाचं प्रमाण तुम्हाला जास्त लागेल आणि आपले परफेक्ट मंचुरियन बनणार नाही. तर बोलता बोलता माझे सगळे मंचुरियन तयार झालेले आहेत, गोळे तयार झाले आहेत. तेल तापायला ठेवलं, चांगलं कडकडीत तेल तापल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा, आणि आपल्याला हे सगळे जेवढे कढईमध्ये मावतील तसे हे गोळे टाकायचे आहेत. 1 मिनटासाठी थांबायचं आणि मग ढवळायचं, लगेच ढवळायचं नाही. व्यवस्थित सेट होतात, वरून चांगली त्याची कोटिंग होते.
तळायची क्रिस्पी अशी आणि मग आपण त्याला ढवळून घ्यायचं. एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे आपला रंगही एकसारखा येईल मंचुरियनला. तर बघू शकतात तुम्ही रंग आणि भाज्यासुद्धा बाहेरून दिसत आहेत. अप्रतिम झालेला आहे. अशाच पद्धतीने दुसरी बॅच पण आपल्याला तळून घ्यायची आहे. तर मी 2 बॅचमध्ये तेवढे गोळे तळलेले होते. अशाच पद्धतीने तुम्ही पण नक्कीच करून बघा. बाहेर महागडं मंचुरियन खाण्यापेक्षा घरी अगदी झटपट होतं. तर मीडियम गॅसवर मी इथं 4 ते 5 मिनटं एवढं एक बॅचला लागलेलं आहे तळून घेतलेले आहेत. सर्व मंचुरियन आपलं तळून झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते वरून कसं मस्त क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आपलं हे मंचुरियन तयार झालेलं आहे. तर आता आपण मंचाव सूप बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी 2 चमचा एवढं बारीक चिरलेला गाजर, 2 चमचा एवढं शिमला मिर्च आणि कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 चमचा पत्ताकोबी घेतली, लसूण 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून अद्रक आणि 2 टेबलस्पून म्हणजे 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली. आता इथं मी 1 ते 1.5 चमचा एवढं कॉर्नफ्लोअर घेते, त्याच्यात पाणी टाकते, आपल्याला सूप बनवायचं आहे म्हणून. तर मी इथं 2 बाउल एवढंच सूप बनवणार आहे, त्यानुसार मी इथं कॉर्नफ्लोअर घेतला आहे. तुम्ही जास्त जर बनवत असणार तर अजून ॲड करू शकतात. तर कढईमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल टाकलं आणि बारीक चिरलेला जो लसूण आहे, लसूणचं प्रमाण सूपमध्ये जास्तीत जास्त तो टाकला. अद्रक टाकलं बारीक चिरलेलं आणि मिरची टाकली, हिरवी मिरची तिखटच घ्यायची म्हणजे खूप छान चव येते सूपला. परतून घेतलं अर्ध्या मिनटासाठी आणि लगेच भाज्या घेतल्या आहेत त्या टाकायच्या एकत्र सर्व. गॅसची फ्लेम इथं मोठीच ठेवायची म्हणजे भाजींचा क्रंच नको जायला. आपल्याला इथं भाज्या शिजवायच्या नाही आहेत म्हणून चांगलं मस्त वरून क्रिस्पी बनायला हवेत. आता इथं मी रेड चिली सॉस 1 चमचा भरून आणि 1 चमचा भरून एवढं सोय सॉस टाकलं, पाव चमचा एवढं काळी मिरीचं पावडर टाकलं. तर सॉसेस परतून घेतल्यावर मी इथं पाणी टाकलं होतं. 1 वाटी पाणी सुरुवातीला टाकलं आणि इथं मी पाव चमचा एवढं अजिनोमोटो टाकते. हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. बाहेर हे टाकलं जातं. बाहेरची चव मंचुरियनला येण्यासाठी जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका आणि अजून मी अर्धी ते पाऊण वाटी एवढं पाणी टाकलं आहे. जसं याला उकळी आली सूपला तसंच आपण लगेच कॉर्नफ्लोअरचं जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे आणि ढवळत राहायचं एकसारखं. लगेच ढवळायचं, थांबायचं नाही, नाहीतर कॉर्नफ्लोअरच्या गाठी बांधल्या जातात. आणि मस्त तुम्ही बघू शकतात चकाकी येते सूपला. एकसारखं ढवळत राहायचं. जितकं ते आपण उकळी आणू तेवढं ते घट्ट पण होतं आणि रंगही बदलतो. मस्त ह्यासोबत आपण चाऊमीन असते, फ्राय केलेली चाऊमीन ती खायची, खूप छान लागते सूपसोबत. म्हणजे उकडलेले जे नूडल्स असतात त्यांना तळलेलं असतं. आज आपण ते न करता मंचुरियन बनवलं आहे सूपसोबत. तर सूप आपला तयार आहे. मी बाउलमध्ये त्याला सर्व करून घेते. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि 1 बाउल उरलेलं जे सूप आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये जे आपण मंचुरियन तयार केलेलं आहे ते टाकायचं. फक्त अर्धा ते 1 मिनटासाठी मोठ्या गॅसवर त्याला परतून घ्यायचं. आपलं हे मंचुरियन तयार झालेलं आहे. तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही अजून याच्यामध्ये ग्रेव्ही जास्त वाढवून जास्त ग्रेव्हीवालं मंचुरियन करू शकतात, म्हणजे जास्त सूपवालं मंचुरियन करू शकतात. वरून कोथिंबीर टाकली. तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही कांद्याची पातही टाकू शकतात, स्प्रिंग अनियन म्हणतो आपण ते. गरमागरम सर्व करूया वरून पत्ताकोबी कोथिंबीरने. आणि हे आपलं मस्त झटपट होणारं सूप तयार आहे. रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.